परिस्थिती त्यावेळेला आमची बेकार, आम्हाला जमीन वगैरे काय नाही. वडील आम्हाला लहानपणी असताना टाकून गेलेलं. आमच्या लोकांच्या रोजगाराला जायचे, त्या मालकानं जे काय आपल्याला जेवण दिलं असेल ते आमच्या खात नव्हती, ते आम्हाला आणायचे मुलांसाठी, असं होतं. त्यामुळं म्हणजे आता आपण काय तरी केलं पाहिजे. आता तुमची घरची परिस्थिती बेताची होती. होय. तुम्हाला आता तुमचं लग्न, त्यानंतर मुलं वगैरे, आता काही मुलं आहेत का? माझं मन कसं आहे सांगू का, ज्यावेळेला तमाशात गेलो त्यावेळेला आई म्हणलं आता मुलगा काय आपल्या हाताला लागत नाही, तर लग्न केल्यावर निदान आपल्याजवळ राहील. काय मी काय करायचं, मी घरातलं आमच्या ते रोजगाराची बाजरी वगैरे काही दाणा आणलेला असायचं का नाही, मी आई बा कामाला गेली का सगळं गोंधळायचं, तमाशवाल्याचं देऊ जायचं आणि शिकायसाठी. काय असं घडत. मग आमच्या आईने काय केलं, पोरगं तमाशात जातंय, वाईट वळण लागतंय म्हणून लवकर लग्न केलं. लग्न केलं, पण मी ते काय केलं, मला कलाचा अवगत घ्यायची होती, कलाच मला शिकायची होती. करायचं सोंगाड्याचंच काम करायचं असं मी निश्चय केला होता. म्हणून ते त्यांच्यात ते शिकूशिवायचं प्रथम मी काम केलं तमाशा. आता तुम्ही तमाशामध्ये वेगवेगळे रूपं त्या ठिकाणी सादरीकरण करताय. कधी मावशी होत आहे, कधी पोलीस होत आहे, कधी पोस्टमन होत आहे. पण हे तुम्हाला, तुम्ही जो विनोद करता तो विनोद कसा सुचतो तुम्हाला, अचानक असं कसं येतं? आता मावशीचं काम, आता आपल्याला कृष्ण आवडलं, आपण आता आम्ही आता बाजारला